आता आपण आजीच्या घरी आलेलो आहे की अस्सल गावाकडची चव आपल्याला या ठिकाणी खायला भेटणार आहे आज. की असं आहे आमचं क्रिएटरचं काम. आजी समोर भाकरी थापते आणि आम्ही क्रिएटर अशी शूटिंग घेतो या साईडला बसून. की आजकालच्या या बदलत्या दुनियेमध्ये हा जो संसार, हे जे कल्चर आहे, हे सगळे लोक विसरत चाललंय. तर जेवणासाठी लोक धडपड करतात सिटीमधले. खरं बरोबर का? नक्कीच आम्हाला म्हणतात कुठेतरी जंगलामध्ये जेवण पाहिजे किंवा जंगलामध्ये राहायचं. खूप लोक आपल्याकडे बॅगेमध्ये ना नेहमी मसाला असतो, तो मसाला आणलेला आहे. आता यांच्या नाव इठाबाई. पिठाबाई तुला सवय असं नाही घ्यायची. चला, आजींनी सगळा स्वयंपाक उरकलाय आता बऱ्यापैकी. किल्ल्यात मासे, हे मासे खाणार आहेत. आता यांना कसे लागतात बघूया. एकदम ओरिजिनल. हा ना सर, मासे ट्राय एकदम मस्त एक नंबर. प्रभाकर कसा झाला? नंबर मसाल्याची फ्राय झालेले. संपा जादूगर मी पण खाऊन घेतो. चला. नाही आणि गप्पा तर अशा रंगल्यात ना, काय विचारू नका. मला मराठीतच बोला माया बरोबर. माझा चॅनलच मराठी आहे. नाही तुम्ही इंग्रजीत बोलायचं. नाही नाही, तेवढी ऐपत नाही आपली. अफलातून आपल्यातून गफलत होती. नाही, गफलत नाही झाली. एक मिनिट. अप्रतिम जेवण होतं, अप्रतिम. खूपच छान वाटलं. आणि इथे ताजी ताजी मच्छी खायला भेटली. का बाद झालं. आता 12 वाजले. सर मला 5 स्टार हॉटेल हा. किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन जी मजा येणार ना, ही निसर्गाच्या सानिध्यात आहे ना. हा. आणि अशी ग्रामीण भागातली माणसं आहेत ना, मिळणं दुर्मिळ आहे. आज बरोबर. प्रत्येक जण स्वार्थी. बरोबर. मला तांबर पाणी पण कोणाला प्यायला देत नाही. आज बाप भारी झालं. माशाचं कालवण एक नंबर झालं. मापीड होतं, आपण कधी एंड केलाय. गप्पा तर काय उरकत नाही. दुपारचे 12 वाजले. हे अरे घरी जायचंय आपल्याला, उरक आता. असं आहे आमचं. तर तुम्ही बघितलं तर हाटकेश्वर पलीकडं डायरेक्ट ओझर, लेण्याद्री, जुन्नर. हाटकेश्वरच्या समोरच हा कोपरे मांडवे. या ठिकाणी आपण एकदा मुक्काम केला होता. हा आपल्याला रांजणे डोंगर एकदा आपल्याला एक्सप्लोर करायचा. तो पण आता कसं काय तिथं आलत त्याला धरला मी आता. जीवन क्लास आहे. तुला कसं वाटतं? टेंट लावलाय, मी आराम करायचं सोडून आजीला एवढा पैशात घेऊन येत. आराम चालत नसते. कारण आजारी पडतो माणूस. मारत मध्ये तुम्ही पोहत येतो तुम्हाला. मग टूबवर टूपावर सोडायचं नाही. टूब सोडायची नाही. बापरे, त्याच्यावर बसायचं. आम्हाला हा विचार करूनच मी ती टायर मधली ट्यूब आहे, त्या ट्यूबला मध्ये बांधून आजी त्याच्यावर बसलेली आहे. आणि ते ओलवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या चपलाच वापरल्यात. शाळेला जगदीश चाललाय. अरे शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. इथून डावीकडं रोड आहे का? चला, आता आपण पिंपळगाव धरणाच्या बॅक वॉटरला आहे. भरपूर पाणी कमी झालेलं आहे. बघा निसर्ग किती भारी दिसतोय इकडला. ढग खाली आलेले आहेत, खतरनाक. पाऊस थोड्या दिवसामध्ये येणार आहेत. काय खतरनाक. नमस्कार मंडळी, शो ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण नारायणगावातून सकाळी 6 वाजता निघालो होतो. बरं, ह्या व्हिडिओचं विशेष म्हणजे सध्या तरी पाऊस नाही आहे कुठे. आणि म्हणजे क्लाउड तर तयार झालेलं आहे, पावसाचं वातावरण तयार झालं, पण पाऊस पडत नाही आहे. पावसाला उशीर आहे. पण एवढं सकाळी निघायचं कारण म्हणजे की ह्या धरणाच्या जवळपास मी मागच्या वेळेस एक ब्लॉग केला होता. गांगुर्डे बाबा आहेत आणि या ठिकाणी ते नगर भागातले आहेत. आणि या ठिकाणी ते 7 ते 8 महिने ह्या धरणावर मासेमारी करत असतात. आणि त्यांची इथं एक छोटीशी झोपडी आहे. ह्या ठिकाणी ते स्वयंपाक पण करतात, राहतात या ठिकाणी. आणि मागच्या वर्षी आपण यांच्या झोपडीच्या तिथं आपण त्यांना केलेला स्वयंपाक तो खाल्ला होता. म्हणजे मासे केले होते त्यांनी, शिंगट्याचे मासे वगैरे. आज पुन्हा एकदा योगायोग आला. बाबांनी खूप फोन केले मला, तुम्ही परत एकदा या. त्यांच्या आग्रह खातर आज मी शिंदे साहेबांना पण या ठिकाणी घेऊन आलो. अगदी सकाळी या ठिकाणी 7:15 साडेसातला आम्ही इथे एकदा धरणाच्या बॅकवॉटरला पोचलेलो आहे.
जगदीश गुप्ता आहे, आम्ही नारायणगावकर आज आपल्याबरोबर. व्हिडिओचं विशेष काय नाही आहे, फक्त ह्या ठिकाणी बाबा मासेमारी कसं करतो, काय कसं करतो, कोणते मासे या धरणामध्ये मिळतात आणि आज मासे घेऊन जाणार नाही आज आपण घरी. तर जे पकडलेले मासे ते बाबांकडून आपण या ठिकाणीच आधी ते स्वयंपाक करणार आहे आणि त्या स्वयंपाकाचा आनंद, त्या माशाचा आनंद आपण या ठिकाणी घेणार आहे. तर याला ट्रॅव्हल ब्लॉग म्हणता येईल, म्हणजे एक भटकंती म्हणता येईल. असा एक आपला छोटासा व्हिडिओ आहे, करायचा प्रयत्न आहे. मला हा पिंपळगाव जोगा जो धरण आहे, बॅकवॉटर, याचा परिसर तुम्हाला दाखवतो. अजूनही मला वाटतं या धरणामध्ये आता जास्त जलसाठा नाही आहे, पाणी बऱ्यापैकी खाली सोडलेलं आहे. तुम्ही या साईडला जर बघितलं, इकडं कोपरे मांडवे बाजूला, इकडं रांजण्या डोंगर, समोर सिंदोळा, इकडं हाटकेश्वर, हा समोरचा हाटकेश्वर, इकडून माळशेजमधून येणारा जो काठाखालून येणारा पूर्ण क्लाउड म्हणजे मान्सून वारे चालू झालेले आहेत. आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर हाटकेश्वर, पलीकडं डायरेक्ट ओझर, लेण्याद्री, जुन्नर असा तो परिसर. तर आता हाटकेश्वरच्या समोरच हा कोपरे मांडवे, या ठिकाणी आपण एकदा मुक्काम केला होता, त्याचा व्हिडिओ नाही पडला, पण नेक्स्ट टाईम आपण करू. इकडं बावडामसे म्हणून एक माझा मित्र आहे राहण्यासाठी, त्याच्याकडे परत एकदा जायचं आहे आपल्याला. आणि हा आपल्याला रांजण्या डोंगर, हा आपल्याला रांजण्या डोंगर एकदा आपल्याला एक्सप्लोर करायचा, तो पण आपण करणार आहे थोड्या दिवसात. आणि हे पिंपळगाव जोगेचं बॅकवॉटरचा परिसर. काहीतरी सापडलं याला, काय सापडलंय? अरे अरे पण चिखल खाल इकडे दिसते का? हे बघा, इकडे बघा. आता आता कसं काय तिथं आलत, त्याला धरला मी आता. अरे वा, लावी पकडला हाताने. कसं काय पकडला? अरे दाखव जवळून, दगडाखाली आलता. अयो चावते. बघू ना जरा जवळ अजून. अरे जीवन क्लास आहे, जिवंत आहे. खाल्ल्यावर कसं लागेल क्लास? खाल्लं भारी लागलं ना. बाहेर तुला कसं वाटतं? तू एवढा सकाळी कधी बाहेर नाही पडला, काय वाटतं? मस्त रे, हा ना. काहीतरी शहरापासून आणि असं सकाळी म्हणजे बाहेर पडायला भारी आहे. ठिकाणी टेंट लावलाय, टेंट लावलेलं आहे या ठिकाणी. आता याची चेन लावूया. चला इकडं जाऊन बघू आता काय काय. आजी बाबा काय म्हणताय? आपण किती दिवसांनी भेटतोय? वर्ष झालं का? हा, वर्ष होऊन गेला असं. नाही, पावसाळ्यात भेटलो होतो. हा. अजून एक वर्ष बाकी, 2-3 महिने, 2-1 महिने बाकी आहे. हा. आता मासे कमी झाले असं. मासे कमी मग आता तुम्ही लागले. अजून महिनाभर फक्त इकडं हा, थांबणार? महिनाभर. महिनाभरानंतर परत गावाला. हा. मग आता परत कधी येणार? मग परत दिवाळी झाल्यावर मग येणार. दिवाळी झाल्यावर? हा. मग पावसाळ्यात आधी मध्ये नाही, नाही, डायरेक्ट दिवाळी. दिवाळी. बापरे, तुम्ही खूपच दिवसानंतर भेटणार मग आम्हाला. हा, आधी मध्ये अजिबात नाही. नाही. मग पावसाळ्यात तिकडं तुमच्या इकडं काय? आणि तिकडे मग तलावच आहे ना तिकडे. तिकडं मासे खेकडे सगळं हा, तिकडं तुमच्याकडे येतो. मग काय यावर्षी सरांना नाही बरं, घेऊन? बरं, बरं. चालेल. हो, भारी आहे. बाबा तुम्ही एवढं सकाळची थंडीमध्ये वगैरे तुम्ही उतरता, तुम्हाला असं थंडी, ताप नाही नाही तसं काही अजिबात काय नाही. नाही. म्हणजे ते एकदम काटकच आहेत शेवटी. तुम्ही तंदुरुस्त, निरोगी पहिल्यापासूनच. तुमचं जीन्सच निरोगी आहे, हम्म. असं आहे. तर प्रभाकर आलेलं आहे या ठिकाणी. मग तुमचं वय किती आता? 64 वय चालू आहे. 64. या वयात तर आराम करायची गरज असते. मग आराम तुम्ही करायची, पण व्यायाम होतो ना पाण्यामध्ये. मग घरी सगळं चांगलं आहे, मी ऐकलं होतं. हा. म्हणजे बऱ्यापैकी आहे, मुलं वगैरे जरा गाड्या गोड्या जरा बरे आहे. मग तुम्ही आराम करायचं सोडून आजीला एवढा याच्यात घेऊन नाही, ते येतात? आराम चालत नाही. कारण आजारी पडतो माणूस. मरण बरं का, आजारी होतो ना. पण तुम्हाला बाबा बरोबर असं एकांटी बिगर लाईटीचं राहायचं जमतं? बाबांबरोबर सवय झाली हा, आहे का लाईट? हा, उन्हाळ्याची. बरं, उन्हावरची सोलरची लाईट. सोलरची. आता मग तुम्हाला आता इथून या मासेमारीतून किती महिन्याला किती किती भेटतो? असं महिन्याला किती इन्कम होतो? असं महिन्याला तरी 10-15 हजार, 15-1 सुटतात हा, सगळं जाऊन वगैरे? चांगलं आहे, हा. म्हणजे बरं आहे. म्हणजे आणि या ठिकाणी तुम्ही एकदम नैसर्गिक जीवन जगताय हा. आणि तुमच्या शरीराला मेन हालचाल राहते. हा.
नाही तर घरी बसून तरी काय करणार नाही का. आमच्या इकडले सगळे आई वडील पुन्हा आलं का घरी आराम करतात आराम आणि ते लवकर आजारी पडतात, मग कंबर दुखते वगैरे नाही का. तर भारी आहे. आता तुम्ही थोड्या वेळाने मासे पकडायला जाणार आहे नाही का. हां मग आता बघूया बाबा कसे मासे पकडतात, आपण थोड्या वेळाने बघूया. आजी पण त्यांच्याबरोबर जाते. आजी तुम्ही बरोबर एवढं पाण्यामध्ये तुम्ही पोहत येतं तुम्हाला, मग टूबवर हा टोपावर सोडायचं नाही टूप टूब सोडायची नाही. बापरे, त्याच्यावर बसायचं. आम्हाला हा विचार करूनच भीती मी मला पोहता येत नाही, पण हे टूबवर जायचं म्हटलं अवघडच आहे. पण बघूया थोड्या वेळाने या ठिकाणी अजून थोडेफार मासे पकडलेले आहेत, अजून मासे आपण पकडणार आहेत. तर चला आपला हा व्हिडिओ कंटिन्यू चालू राहील. थोडक्यात तुमचा पिक्चर बनवायचा आम्हाला. आता आजी आणि बाबा सकाळी एकदा जाऊन आलेत पाण्यामध्ये, काही मासे पकडलेले आहेत. हा चालेल. आणि आता परत एकदा चाललेले आहेत की आता जे एक जाळं राहिलेलं आहे ते काढायचं. अजून एक जाळं. हो आजीला पोहता येत नाही, पण आजी कशी चालली. आजीला पोहतात नाही. चपलाने अहो चपला चपला घेऊन ओलायला म्हणतो ना आपण. म्हणजे आता ती याची रबराची बोट आहे खरं तर, चाकाची. आणि ट्रकची टायरमधली ट्यूब आहे, त्या ट्यूबला मध्ये बांधून आजी त्याच्यावर बसलेली आहे. आणि ते ओलवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या चपलाच वापरल्यात. म्हणजे बघा ही आयडिया. बाबांनी काय वापरलं, बाबांकडं लाकडं आहेत दोन. आता आजीला पोहता येत नाही, तरी पण आजी एवढ्या खोल पाण्यामध्ये बिनधास गेलेली, बिनधास. बाबा आता जाळं काढतोय. बाबा तिकडं जाळं काढायला चालू केलं, आजीने पण इकडं जाळं वडायला चालू केलं. जाळं असं टाकलेलं आहे, हाफ राऊंड जाळं टाकलेलं आहे. आता बघू जाळ्यामध्ये काय लागतंय काय नाही, बघूया. प्रभाकर पण आलेला आहे इकडं. प्रभाकरचा छोटा युट्यूबर आहे इकडे. रील स्टार काय नाव तुझं. रत्नेश. काय सांगशील याच धरणाच्या कडला आहे. हा या धरणाच्या बाजूला घर हा. आहे. ज्यावेळेस खूप पाऊस पडतो ना हा त्यावेळेस म्हणजे उथळण होते माशांचे. हो काय मुथळ म्हणजे प्रचंड असं शिंगटे मासे. शिंगटे मासे, हा. शिंगटे मासे भरपूर. मग ते पावसाळ्यात तो टायमिंग कोणता. टायमिंग आता जूनलाच असतोय, परंतु आता पाऊस तर झाला नाही. पाऊस खूप लेट झाला, 1 महिना झाला, अजून पाऊस ते पडला नाही. उलट्या दिशेला वाहतात का ते शिंगटे हा मासे. आता समज ओढा, हा. कोरड पडले ना, हा. जिकडनं ओढा येतो. गढूळ पाणी हा. येतं, त्या साईडनं ते मासे वरती येतात. आता ते पाऊस यावर्षी सांग बरं का आम्हाला. नक्कीच सांगणार तुम्हाला. असंच एका निसर्गाच्या ठिकाणी राहतो, अगदी धरणाच्या कडेला घरी तुझं. धरणाच्या बाजूलाच घर आहे, निसर्ग वातावरण आहे. ते 5 तुम्ही कधी स्टार पण येऊ शकता. 5 स्टार काय आहे, फुल AC. आता तुम्हाला कसं वाटतं इथं वातावरण. अरे एक एक नंबर नंबर. ना. तिकडे गरम होते आमच्या तिकडे, म्हणजे नारायणगाव पिंपवणीला जास्त अंतर नाहीये, हा. 15 किलोमीटरचं अंतर आहे, पण तिकडे गरम होते आता सध्या. पण इकडं आल्यानंतर एक वेगळं सुख आहे. पण भारी आहे तुझी बॉडी. आमची ढेर वाढली. ढेर वाढली का. तुझी नाही वाढली, माझी वाढली. भारी. प्रभाकर हा जुन्नर टुरिस्ट गाईड आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो. तर कोणतेही ट्रेक करायचे असेल, जंगल ट्रेक म्हणा किंवा असं काय कॅम्पिंग म्हणा, धरणाच्याकडे सुद्धा तुम्ही कॅम्पिंग करू शकता. प्रभाकरच्या घराजवळ चांगली सोय. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कळणारच हटके नाही. ट्रेक करायचा असेल ना तर मला हटकेश्वर. समोर समोरच हटकेश्वर. हरवलेला हटकेश्वर आहे. नैसर्गिक नेड हा आणि तो नैसर्गिक ब्रिज हा. आपल्याला इथून दिसतोय. पाहू शकता. चालेल भारी. आज प्रभाकर बहुतेक तुझ्याकडे टुरिस्ट आलते, आज तू कॅन्सल करून आज आमच्या बरोबर वेळ देतोय. शिंदे सर बरोबर आहे, त्याच्यामुळे आज त्यांनी आपल्याला वेळ दिलाय. बरोबर तुम्हाला वेळ दिला आता काय. बरोबर. धन्यवाद. थँक्यू. आजी आणि आजोबा आता फिशिंग करून बाहेर येतात. ते बराच वेळ झाला ते पाण्यामध्ये होते. जाळं सगळं ओढून झालेलं आहे. आजीला पोहता येत नाही, तरी बघ ना कशी आजी बिंदास. घ्या की बाबा आला टूब घेऊन बाहेर. ते थर्माकोलचं पण होतं ना तुमच्याकडे मध्ये, ते पण वापरतं ना. जास्त आतमध्ये जायचं असलं तर. आजी पण आली बाहेर. जमतंय का. आजी तुम्ही चपला वापरले वलवायला. हा पाणी पुढं टाकलेला नाही का, मागं टाकलेला. हो सर. हा त्या दोरीवर पाठीमाग शाळेला जगदीश चाललाय. अरे पाण्या आतमध्ये जा ना, अदुगर जा आतमध्ये. बॅट पाडली का बाबाची. सापडली आतमध्ये जा. आपल्या कामाचं नाही.
लय भारी पडला. ट्राय केलं पण ते जजमेंट येणार आता बॅलन्सिंग होईन ना. आता बाबाने किती मासे पकडले ते बघूया चला. याच्याकडे काय मासे मिळतो ताजे म्हणजे हा हा घेऊ त्याला आपण काय. बाबा हे बघ चिलापी पकडलाय. थोडेच मासे लागलेले आहेत. चिलापी आहे मोठा आणि हा मरळ आहे आणि हा एक फ्रॉन्स आहे मोठा. 2-3 फ्रॉन्स लागले हातामध्ये कारण आता पाऊस न झाल्यामुळं मासे मग जरा कमी लागले हातामध्ये. चला आजीन ते मासे पकडून चाललेले आहेत रिटर्न त्यांच्या घरी. आपण पण थोड्या वेळाने जाऊ तिकडं. वर ओढायला चालू केलं का तसं सोडायचं नाही. आता नाही सोडायचं. थांब 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 दे सोडून. दे सोडू. घाबरले इकडे ये. ए दिल्या इकडे. कसा वाटला ड्रोन? घाबरलं का? हा काय केलं त्याने तुला? वर वाढलं होतं ना? दात बघू तुझे इकडं पूर्ण. हा एक तरी राहिलंय का? आमचा आतमध्ये बघू पोट कर वर. अरे चॉकलेट खातो काय करतोय हा? किती चॉकलेट खातोय? दुधाने झालं. पळ तिकडे तिकडे पळ. तिकडे माग पळ पळव त्याला. चल गव्हाच्या हे बघा आता आपण आजीच्या घरी आलेलो आहे. ही शेवटची भाकर. अजून एक भाकर होईल मला असं वाटतं छोटीशी. आता या ठिकाणी आपण जेवण करणार आहे या झोपडीमध्ये. मासे पकडून आलेत. पहिल्यांदा भाकरी करायला घेतल्यात आजीने. आता भाजी आणि फिश फ्राय करणार आहे आपण या ठिकाणी. हे बघा मस्तपैकी ते म्हणतो ना आपण अशी अस्सल गावाकडची चव आपल्याला या ठिकाणी खायला भेटणार आहे आज. आजी भाकऱ्या थापते इथं. जगदीश भाई ते मसाले सगळं माझा संसार येतो. हा आजीची या ठिकाणी तुम्ही यावर ह्या बाजूने जरा बॅक साईड मस्त सोडू द्या सगळं. इकडे जरा दादा ये रे बाळा तू. हे असं आहे आमचं क्रिएटरचं काम. आजी समोर भाकरी थापते आणि आम्ही क्रिएटर अशी शूटिंग घेतो या साईडला बसून. बाबा बसा तिथं. काय होतंय की आजकालच्या या बदलत्या दुनियेमध्ये हा जो संसार हे जे कल्चर आहे हे सगळे लोक विसरत चाललंय. आणि आता याला खरं याचा काळ आलाय परत याचं महत्त्व वाढायला लागलंय. हे अशा कल्चरचं असं जेवणासाठी लोक धडपड करतात सिटीमधले. काय नाही बरोबर का? हा नक्कीच आम्हाला म्हणतात कुठेतरी जंगलामध्ये जेवण पाहिजे किंवा जंगलामध्ये राहायचं. खूप लोक विचारतात पण काय घाबरतात पण जंगलामध्ये स्टे करायला मध्ये राहायला. आणि किती नॅचरल आहे एकदम. एक नंबर. भाकरी झालेलं आहे. आता भाजीची तयारी करूया. आजीला आपल्याकडे बॅगेमध्ये ना नेहमी मसाला असतो. तो मसाला आणलेला आहे. आता यांच्याकडे मसाले असतील नाही असतील. हा कांदा मसाला आहे. सर आपली मसाल्याची बॅग पाहिली का? ते ॲडव्होकेट त्याच्या काय असायची हो ना. त्याची याची प्लास्टिकची सगळे. हा फिश हा फोडा ना. फोडून देऊ का? काही नाही. हा मग तुम्हाला वापरायचं तेवढं वापरा नाही तुम्हाला ठेवा. रवा आणि तांदळाचं पीठ पण आहे माझ्याकडे. हा तिकडला मसाला पातळ भाजीसाठी आणि इकडला फ्राय करण्यासाठी. कढई ठेवलेली आहे. हा ना आल्याशिवाय नाही कळायचं. बरोबर. हा त्याच्यात केल्यामुळे रवा रवा टाकला कडक होण्यासाठी.
आली काय काय नाव तुमचं? मा नाव इठाबाई. इठाबाई काय मेवणीत काय बाबाचे? नाही येत आपली ओळख. इथले याच गावातले ना तुम्ही? जुन्नर मधले? नाही इथले वैरवाडीचे. बैरवाडीचे. काय मासे घ्यायला आलं काय? हा का? तुम्हाला दळण आणलं का? काय आणले? बाजरी दळून आणली. बाजरी दळून आणली. मग तुम्ही दिलता का त्यांना बाजरी? अरे वा. दळाया दिली. नाही आजच्या दिवस तुमचे मासे आम्ही खाल्ले आता आजी. जाऊन दे बाई आता मला. चंद्रधरांनी फोन केला म्हणायची काका मासे त्याचा तांदळ तर चिटाकलं निघालं नसतं ना? निघतच ना. आता ते मासे फ्राय झालेले थोडे थोडे करून आता काहीच नाही, कधी गेलो नाही. चला आता सर्व मासे फ्राय करून झालेत. आता अर्धे मासे आपण भाजी करणार आहे, पातळ भाजी. हे बघा पाठीमागं डॅम आहे आजीच्या पाठीमागं. इथं पाठीमागं याला डॅमच आहे. पाठीमागं हाटकेश्वर. आणि आपण या निसर्गाच्या सान्निध्यात असं या ठिकाणी स्वयंपाक उघड्यावर असं मस्तपैकी ओपनली 3 विटा मांडून लाकडाच्या याच्यावर आपण हा स्वयंपाक करतोय. आजी करते. आजी तर त्यांचं नेहमीच रोजचं जीवन येते. बरं आपण या सिटीपासून भरपूर लांब आलोय हे जीवन अनुभवायला. मासा खायचा ना तुपल्यावाला आहे. हा माझ्या ऐकलं ते. आजीचा स्वयंपाक इकडं चालू आहे आणि आता प्रभाकर पाणी आणायला जाणार आहे. प्रभाकर चालला आहे पाणी आणायला. डॅमचं पाणी स्वयंपाकाला वापरणार आहे आता. वा रस्सा भाजी रस्सा भाजी. आता याच्यामध्ये आपण फ्रॉन्स वापरलाय, चिलापी आणि अजून कोणता? कोळंबी. हा कोळंबी फ्रॉन्स येतात. चिलापी. आज जास्त मासे भेटले नाही आहेत. नाही ना. ठीक आहे. म्हणजे पावसाळा चालू होतोय त्याच्यामुळे आता सगळे माशाच्या खोल पाण्यामध्ये गेलेले आहेत. आता प्रभाकर आलाय पाणी घेऊन डोक्यावर. हांडा घेऊन डोक्यावर आलेला आहे. पडला. तुला सवय असेल नाही घ्यायची? पाणी आणून दिलंय आजीला प्रभाकरने. चला सर खायला या मासे सर. चला आजींनी सगळा स्वयंपाक उरकलाय आता बऱ्यापैकी. आता आपण या ठिकाणी जे फ्राय केलेत मासे हे मासे खाणार आहेत. आता यांना कसे लागतात बघूया. टेस्ट कर मासा, टेस्ट कर. सकाळचे प्रभाकर टेस्ट कर. सगळ्यात जुने पत्रकार आहेत हो ना? याचे शिरूरचे. अरे वा. आपले इथले अवचट होते ना तेवढे व्हायचे. ओरिजिनल. हा ना? ते मला म्हटले तुमची बातमी पाहिली हे आणि शहरामध्ये नाही येणार भेटणार ते आहे पाहायला. तुम्हाला. हा ना? हा. ए भारी भारी. या ना सर बसा इथे. कसा झाला मासा कोळंबी प्रभाकर? कसे झाले मासे पा सर? मासे ट्राय एकदम मस्त. एक नंबर. प्रभाकर कसा झाला? एक नंबर. मसाल्याची पद्धत जी आहे ना बाबा एक नंबर झाला बरं का. आणि पुढच्या वेळेस आहे ना तुम्हाला बोलून देणार आता तयारी देतो. काही ते नगर चला आता मासे खाऊया. एकदम भारी. मासे फ्राय झालेले संपाच्या अगोदर मी पण खाऊन घेतो. चला ठीक आहे. हा माझ्याकडे नंबर चला या ठिकाणी आपलं जेवण झालेलं आहे सूर्यवान आणि गांगुर्डे. शिंदे सरांना नंबर सेव्ह आहे. शिंदे सरांना फोन का घ्यायचा? मासे भन्नाट आवडले माणूस आहे ना. नाही आणि गप्पा तर अशा रंगल्यात ना काय विचारू बरं, नका. इसरोच बोलते सर. हो सर तुम्हाला गुस्सा मत आणा दो. नाही क्या बोलता, सही बोलता की झुटा बोलता? मला बरं मला मराठीतच बोला माझ्या बरोबर. माझा चॅनलच मराठी आहे. नाही तुम्ही मला इंग्रजीत बोलायचं. नाही नाही इंग्रजी- तेवढी ऐपत नाही आपली. तेवढी ऐपत नाही. इंग्रजी जमतच नाही आपल्याला. तुमको नहीं समझ में आएगी तब बोला नहीं इंग्रजी. बोल. इंग्रजी बोला बरं. हम्म? इंग्रजी बोला ना. नहीं आती मुझे तो तुम्हें कहाँ से हिंदी नहीं आती नहीं इंग्रजी कैसे समझेगा? बोलूं? नहीं आती मुझे तो मैं कहाँ से बोलूंगा? नहीं नहीं आपको आती है लेकिन इनको हिंदी भी समझते नहीं तो इंग्रजी कैसे समझ? बाबा काय म्हणा अफलातून जेवण होतं. अफलातून. अफलातून अफलातून गफलत होती. नाही गफलत नाही झाली.
होऊ देऊ नका. अप्रतिम. आपल्यात ते आपल्यातच राहा. आपल्यातून गफलत होती. एक मिनिट. अप्रतिम जेवण होतं, अप्रतिम. अच्छा जेवण होतं, अप्रतिम. चांगलं जेवण होतं. काय ठेवायचं कारण सांगा. आमच्याकडे कारण नाही नाव ठेवायला. कारण नाही, तू तिच्याकडे चालली. कारणच नाही तर नाव ठेवायला. बरोबर. हे असं जे जीवन आहे ना, बोला. तुम्ही रोज जगता, आम्ही कधीतरी जगतो लाखो हे रुपये जीवन. देऊन एखादी गोष्ट मिळणार नाही हा. ती तुमची आज मिळाली मला. अच्छा. तुम्ही मला नातूच म्हणा. मी तुम्हाला त्रास द्यायला येणार हाय आता चालूच आहे. आहे ना तू. आहेत ना तू. हा मी तुम्हाला त्रास द्यायला येणार. चला जेवण झालेलं आहे बऱ्यापैकी, सरांचं राहिलं. रायचंद शिंदे हा, पत्रकार. पत्रकार फक्त राय लक्षात शिंदे. आजची जी दुपारी ऐकून घ्या तुम्ही. खूपच छान वाटलं कारण इथे ताजी ताजी मच्छी खायला भेटली हा. आणि ते घरगुती पदार्थ डायरेक्ट चुलीवरती. तुला तर काही वेगळं असं काही नसेल. सारख्या मा- वेगळं माझं रोज तुझं तर रोजच येते. आम्हाला थोडस वेगळं. आम्ही सिटी पासून थोडस गावाकडे आलोय. घर तर आता गावाकडे राहतो ना, चुलीवरती बऱ्यापैकी स्वयंपाक भूमिका बांधून पडले. असतो. आणि या ठिकाणी इथलचे माणसं आहेत, त्यांचे झाडू मारायला सरांच्या आणि लागले. बाबांच्या काय गप्पा संपत नाही. याचे सांगत आहे. ओ अहो उरका, बाद झालं आता 12 वाजले. सर अहो उरका. सर कसं वाटलं तुम्हाला? सांगतोय सर कसं वाटलं तुम्हाला? जेवढं केलं ना हे सगळं हा. आणि मी संपवलंय. नाही नाही नाही. आणि नाही हे काय मी संपवलं आता कडे संपवलंय जेवढं बघ. त्याचे पडले ना काटे बिटे आता हे भाकरी हे बोल एवढे काहीच बोल घ्या एवढं. अहो सर काय खोटं बोलताय. अहो, भाकरी तळत राहिला तुम्ही. एकंदरीत सर साक्षीदार बाबा कोण आहे? शेवटपर्यंत जेवण कोण होतं? तुम्ही जेवण येते. हे कोणाचं आहे? आता सगळे काटे बिटे मी खाल्ले. सर्वांची शेत. नाही नाही तुम्ही आधीच बाजूला हे माझे सर्वांची गाठी म्हणजे आहे. सगळं संपवलंय. ते आम्हाला नाव ठेवू नका हे. सर एकंदरीत पण मी आनंद खूप घेतला शेवटपर्यंत जेवलो. भात संपवला, भाकरी नाही खाल्ली पण मासे संपवले. बाबा सर कसे वाटले सरांचा एकदम ओके वाटली मला. हे आपली जगदीश नावकरी माझा, हा माझा आनंद नावकरी. आहे, आनंद मला हे सर्व एकदम ठीकठाक आहे. अशीच खुश राहावा माझी एवढीच विनंती आहे. जय जय हिंद, जय आणि महाराज. बाबांचं निमंत्रण आहे नगर जिल्ह्यात जायचंय. हा. बाबा निमंत्रण द्या इकडं. या तुम्ही कधी तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस या. पण मुक्कामी यावं लागत. नक्की नक्की. मुक्कामीच येणार. हा, आपलं सर पालन करून राहू. तुम्हाला कसं वाटलं सर? या मला एक नंबर वाटलं म्हणजे जे तुम्हाला 5 स्टार हॉटेल हा. किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन जी मजा येणार ना ही निसर्गाच्या सानिध्यात आहे ना. हा. पण अशी ग्रामीण भागातली माणसं आहेत ना मिळणं दुर्मिळ आहे. आज बरोबर. प्रत्येक जण स्वार्थी. बरोबर. मला तांबर पाणी पण कोणाला प्यायला देत नाही. आज बाबांची आपण जेवलोय हम्म. मन सोक्त मासे खाल्लेत. हम्म. याच्या इतकं सुख नाही ना कुठं काय बाबा. बस बस याच्यातच सगळं समाधानी आम्ही. मन समाधान. समाधानी. चला धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. राम बाय बाय. राम. बाय बाय. आजी जेवण भारी झालतं. माशाचं कालवण एक नंबर झालतं. मागच्या पेक्षा पण भारी झालतं. आता आम्ही तुम्हाला तुमच्या गावाकडे भेटायचं. तुम्ही 15 दिवस थांबणार आहे आता ना? आमचं इकडं नाही जाणार. आता 15 दिवसांनी ते गावाला नाही इकडं चौकड कुठं मोबाईलला नाही पाठवणार. पाठवणार ना? आता परत मोबाईलला येणार. परवा दिवशी हा उद्या परवा दिवशी. आमचे नाही आहे. तुमच्या मोबाईलला पाठवतो ना बाबाच्या त्यांना सांग. किंवा पोरांच्या मोबाईलला पाठवतो. तुम्ही का भेटी छोटा? हा चला आजी जाऊ का आता? हा चला. बेजा पडा नाही ताई. बडे आदमी चला दुपारचे 12 वाजलेत. या ठिकाणी आता जेवण झालंय. गप्पा चालल्यात, भरपूर गप्पा चालल्यात आणि अप्रतिम असं जेवण या ठिकाणी झालंय. आता आपला हा अधिकार नाही. ट्रॅव्हल ब्लॉग होता छोटासा, तो की आपण दुपारी 12 पर्यंत हा आपण ओळखलेला आहे. या ठिकाणी बाबाचा पाहुणचार, बाबाच्या घरचं जे चुलीवरचं जेवण आहे आजीने बनवलेलं, जे सुके फ्राय मासे घेतले आणि त्यात रस्सा भाजी आणि बाजरीची भाकर आणि इंद्राणीचं राईस, असं अप्रतिम असं चुलीवरचं जेवण ह्या छोट्याशा घरामध्ये आपण या ठिकाणी त्याचा आस्वाद घेतलेला आहे. तर आता आपले वेळ झालेली आहे निरोप घ्यायची. तर संध्याकाळी आपल्याला परत दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? पहिली गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या शिव ट्रेकर्स यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स करायला विसरत नका जाऊ. प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स करा, काय चुकलं सांगत जा, काय सुधारणा असेल तर ते पण सांगत जा. तर हा व्हिडिओ आवडला असेल सर्वांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, भेटत राहूया. बाय बाय. आपलं जी बॅग आणली होती ती बॅग ठेवून देऊ. व्हिडिओ तर आपण कधी एंड केला आहे. गप्पा तर काय उरकत नाही. दुपारचे 12 वाजलेत. गप्पा एवढ्या रंगल्यात ना काय विचारू नका.
जगदीश काय इथून निघायचं मागत नाही. हे अरे घरी जायचंय आपल्याला वर का आता. असं आहे आमचं. ही मजा वेगळी.